नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्र, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक उत्कृष्ट असे चित्रपट तयार होतात, परंतु ग्रामीण जीवनावर आधारित सरपंच हा चित्रपट हे पब्लिश होतोय. निश्चितच सरपंच म्हटलं की गावचा प्रमुख असतो आणि एक चांगल्या सरपंचाने एक चांगल्या प्रकारे जर गावाचा विकास केला तर निश्चितच तो एक राज्याचा विकास होतो, भारताचा विकास होतो. एक सरपंच ते करू शकतो हे चित्रपटातून दाखवलेलं आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. सोलापूर जिल्ह्यात बार्शी परिसरात शूट झालेल्या चित्रपटामध्ये अनेक नवीन कलावंतांना या माध्यमातून स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. याचे डिरेक्टर्स आहेत महादेव आणि प्रशांत जाधवर. त्याचबरोबर शरद जाधवर हे निर्माते आहेत. तर या जाधवर परिवाराने तयार केलेला चित्रपट आपण सर्वांनी पाहावा. चांगली कथा, पटकथा, संवाद, त्याचबरोबर चांगलं संगीत, उत्कृष्ट अशी गीतं असलेला, चांगलं छायाचित्रण असलेला हा चित्रपट आपण सर्वांनी जानेवारीमध्ये जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाहावा. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे या चित्रपटास हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. अनिकेत फिल्म प्रोडक्शन निर्मित सरपंच द पॉवरमॅन हा नवीन चित्रपट येतोय तुमच्या भेटीसाठी. सो तुम्ही आणि तुमच्या फॅमिली सोबत सगळ्यांनी हा पिक्चर बघावा. खूप छान मूवी आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तुम्ही पोहोचवा आणि सगळ्यांनी नक्की हा पिक्चर बघा. धन्यवाद. नमस्कार, मी जितेंद्र वाईकर. आज एक खूप सुंदर सिनेमा आपल्या समोर रिलीज होणार आहे. ज्या सिनेमाचं नाव आहे सरपंच द पॉवर. सरपंच म्हणजे पॉवर आहे आणि पॉवरफुल सिनेमा लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला पाहायचा आहे. तर बघायला विसरू नका सरपंच द पॉवर. मला या चित्रपटाच्या बद्दलचा एक विलक्षण आनंद यासाठी आहे की या चित्रपटामधले अनेक कलावंत हे व्यक्तिशः माझ्या परिचयाचे आहेत, माझ्या गावचे आहेत. आमचा तरुण संगीतकार, गायक भूषण देवकर असेल किंवा अन्य बरीच मंडळी आमच्या शहरातली याच्यामध्ये काम करत आहेत. चला, आपण आपल्या गावखेड्यातल्या कलावंतांना प्रोत्साहन देऊया, त्यांच्या पाठीशी उभा राहूया. धन्यवाद. मी दिनकर भगवान सापनाईकर. माझा हॉटेलचा आणि केटरिंगचा व्यवसाय आहे. आपल्या बार्शीतले महादेव जाधवर यांनी सरपंच द पॉवरमॅन हा चित्रपट काढलेला आहे. तो थोड्याच दिवसात रिलीज होत आहे सर्वांच्या याच्यासाठी. बार्शीतील सर्व 80% कलाकारांना त्यांनी या चित्रपटात काम करण्याची चांगली संधी दिलेली आहे व चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. असेच नवनवीन कलाकार निर्माण करण्यासाठी त्यांचा आणखीन प्रयत्न आहे. त्यांच्या या चित्रपटाला व पुढच्या कार्याला हॉटेल स्टेटस, पार्थ डायनिंग हॉल रेस्टॉरंट सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. राम राम मंडळी. मी प्रमोद माळी, क्रीडा शिक्षक सुलाक हायस्कूल बार्शी व श्री बाबासाहेब उद्धवराव मनगिरे व्यायामशाळेत कुस्तीचा वस्ताद आहे. मर्दानी खेळ वगैरे आम्ही शिकवत असतो. तर ह्या सरपंच द पॉवरमॅन या चित्रपटात आमच्या तालमीतील मी व सर्व पैलवानांनी काम केलेलं आहे. ते अतिशय चांगलं केलेलं आहे. तर महाराष्ट्रातील तमाम पैलवान बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या बंधूचं चित्रपटात काम कसं आहे, काय स्टोरी काय बघण्यासाठी चित्रपटात गृहात यावं. मी माझ्या तालमीचा उल्लेख करेल. मनगिरे व्यायामशाळा आणि शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावडा कोल्हापूर आणि उत्तमराव पाटील कुस्ती केंद्र कोल्हापूर या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपण हा सरपंच द पॉवरमॅन चित्रपट जेव्हा येईल तेव्हा प्रचंड बहुसंख्येनं आपल्या सहकुटुंब मित्रमैत्रिणींना घेऊन तुम्ही जावं. आपल्या पैलवान बंधूचं काम कसं आहे ते बघावं. धन्यवाद. राम राम मंडळी. मी अविनाश वडतिले, बार्शी मनगिर व्यायामशाळा. लवकरच सरपंच द पॉवरमॅन हा चित्रपट येत आहे आणि सर्व पैलवान मंडळींना, वस्ताद मंडळींना आणि पैलवान कुस्तीगिरांना मी विनंती करतो की प्रचंड बहुसंख्य गर्दी करून हा चित्रपट बघण्यासाठी सर्वांनी चित्रपटगृहात यावं आणि हा चित्रपट कसा आहे हा आम्हाला नंतर सांगावं. ह्या चित्रपटामध्ये मी पण भूमिका केलेली आहे. तरी सर्वांनी ह्या चित्रपटाला बहुसंख्य गर्दी करून यावे. धन्यवाद. खोटं बोलायचं नाही. मराठी माणसाचा असा चित्रपट आणि पिक्चरचं नाव आहे सरपंच. असं नाव कुठंच नाही आणि गावागावातली कहाणी आहे. ऍक्टिंगवर आहे सगळं. म्हणजे साऊथ जसं आहे तसं मराठी
आता कॉपी तरी होणार नाही म्हणा. मी सिने अभिनेता हनुमंत काळे. आमचा सरपंच द पॉवरमॅन हा चित्रपटाचा टीजर लॉन्चिंग झालेला आहे. यूट्यूबवरती सर्वांनी हा टीजर अवश्य पहा आणि जास्तीत जास्त पुढं पोचवा. धन्यवाद. बार्शीतील कलावंत महादेव जाधवर यांच्या सरपंच दी पॉवरमॅन या सिनेमाच्या पोस्टरचं लोकार्पण आत्ताच आम्ही केलं. श्री भगवंताच्या चरणी हे पोस्टर अर्पण केलं. बार्शीच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीत एक मोलाचं योगदान असलेल्या नाट्य परिषदेच्या बार्शी शाखेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर यांच्या हस्ते या कलाकाराचा महादेव जाधवर की ज्यांनी नव्या पिढीला काय हवं आहे, नव्या सिने क्षेत्रातलं तंत्र कसं आहे त्या तंत्राशी एकरूप होऊन पण जुन्या घाटणीचा विषय घेऊन सरपंच दी पॉवरमॅन हा सिनेमा तयार केलेला आहे. मी कलाप्रेमी बार्शीकरांच्या वतीनं महादेव जाधवर आणि टीम सरपंचला मनापासून शुभेच्छा देतो. नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता बप्पा पाटेकर. आमचा नवीन चित्रपट आपल्या महाराष्ट्रातील सर्व थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तरी आपण स्वतः आणि सहपरिवार यांनी हा चित्रपट बघण्याचा आनंद घ्यावा. चित्रपटाचे नाव आहे सरपंच द पॉवरमॅन. नमस्कार पोरांनो, आता तुम्हाला सांगते, आमचे सर महादेव जाधवर सर म्हणून आहेत. त्यांचा एक नवीन पिक्चर आहे, भन्नाट असा कॉमेडी तडका, ते साऊथ तडका बिडका असतं का तसा पिक्चर आहे बघा आपला. काय सरपंच द पॉवरमॅन आपल्या एप्रिल महिन्यात येते. सगळ्यांनी पिक्चर बघायचा. आपल्या समजा महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. तुम्ही बघायला विसरू नका काय, आणि भरभरून प्रेम द्या. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेता अनिल नगरकर. मी बार्शीमध्ये आलो आहे मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी. तिथं आमचे मित्र महादेव जाधवर सर यांच्या स्टुडिओला, अनिकेत फिल्म प्रोडक्शन या स्टुडिओला भेट दिली. महादेव जाधवर सरांचा नवीन सिनेमा येतोय सरपंच नावाचा. या सिनेमामध्ये सरांनी मुख्य भूमिका केली आहे आणि याचं दिग्दर्शन महादेव जाधवर सर आणि प्रशांत जाधवर जे आमचे मित्र आहेत यांनी केलं आहे. लवकरच सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि सरपंच आणि त्यांची संपूर्ण टीम, या टीमला सुद्धा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. महादेव सरांनी अशीच प्रत्येक वर्षी सिनेमाची निर्मिती करावी, वेगवेगळे सिनेमे करावे, यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज आमचे सहकारी महादेव जाधवर खास कारणानिमित्त मला भेटायला आलेले आहेत. खरं तर मी त्यांना कायदे क्षेत्रामध्येच त्यांची माझी ओळख झाली होती. आपला बार्शी तालुका ज्याप्रमाणे शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी नावारूपाला आला किंवा आपल्या बार्शीचं नाव आहे, त्याप्रमाणेच आपल्या बार्शी तालुक्याला महादेव जाधवर सरांनी नवीन ओळख देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या बार्शीतून सरपंच हा मराठमोळा चित्रपट महादेव जाधव यांच्या प्रयत्नातून आज तयार झालेला आहे आणि सरपंच या चित्रपटाचे नायक स्वतः महादेव जाधवर सर आहेत. तर या माध्यमातून मला पाहत असलेल्या बार्शी तालुक्यातील सर्व जनतेला मी विनंती करते की दाक्षिणात्य चित्रपट ज्याप्रमाणे तयार झालेले आहेत किंवा आपण पाहिलेले आहेत त्या प्रकारचा, त्या धाटणीचा आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा स्पर्श असलेला सरपंच हा ऍक्शन चित्रपट महादेव जाधवर सरांनी प्रदर्शित एप्रिल महिन्यामध्ये ते प्रदर्शित करत आहेत. त्यांनी तो बनवलेला आहे. तर या माध्यमातून बघत असलेल्या सगळ्या बार्शीतील नागरिकांना मी विनंती करते की आपल्या बार्शीच्या सुपुत्राने तयार केलेला आणि चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी जुने काही कलाकार असतील किंवा नवोदित कलाकार आहेत त्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे, त्यांना तिथं ओळख दिलेली आहे, त्यांच्या हाताला काम दिलेलं आहे. कलाक्षेत्रामध्ये बार्शीला नवीन ओळख देण्याचं काम महादेव जाधवर सर चिकाटीनं आणि प्रामाणिकपणानं करत आहेत. तर त्यांचा चित्रपट आपण
चित्रपटगृहामध्ये जाऊन बघून त्यांना सपोर्ट करण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की येणाऱ्या एप्रिलमध्ये सरपंच हा मराठमोळा चित्रपट प्रदर्शित होत आहे, तर तो नक्कीच आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा आणि सरांना एक बार्शीच्या सुपुत्राला आपण सगळ्यांनी सपोर्ट करावा, पाठिंबा द्यावा, एवढी या माध्यमातून विनंती करते. धन्यवाद. आणि सर, मी तुमच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलेला आहे. खरं तर मी तुमच्या स्टुडिओला येऊन पण तुम्ही काम कसं केलं, त्याचे VFX कसे बनवलेले आहेत किंवा ऍक्शन कशी आहे ते सगळं, तुमचे गाण्याचे ट्रॅक असतील हे सगळं तुम्ही मला दाखवलेले आहे स्टुडिओला येऊन. मला माहिती आहे की तुम्ही काम कसं केलेलं आहे. एवढं प्रामाणिक आणि एवढ्या वर्षांची एवढ्या दिवसांची मेहनत, साधारण 1 वर्षामध्ये तुम्ही तो चित्रपट पूर्ण केलेला आहे. बरोबर. आणि पूर्ण वेळ त्यामध्ये झोकून देऊन तुम्ही तो म्हणजे कुटुंब असेल, बाकीच्या गोष्टी जबाबदाऱ्या पेलवत तुम्ही ते केलेला आहे. आणि बार्शी सारख्या अगदी ग्रामीण भागातून म्हणजे पुणे मुंबई सारख्या ठिकाणाहून लोक करत असतील तर ठीक आहे, त्यांना त्या ठिकाणी तंत्रज्ञान अवेलेबल असतं किंवा तसा तो माहोल तिथं असतो समाजामध्ये. तसं आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये माहोल नसताना तुम्ही या प्रतिकूल परिस्थितीमधून लोकांच्या टीकेला निंदेला न घाबरता हा प्रयत्न केला आहे. तर ह्यासाठी खरंच तुम्हाला दाद देते आणि तुमच्या या चित्रपटाला भरघोस यश मिळो, तुमच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळो आणि सगळे बार्शीकर नक्कीच चित्रपटगृहामध्ये जाऊन तुमचा मूवी, तुमचा चित्रपट बघतील असे मी या माध्यमातून नक्की विश्वास व्यक्त करते. आणि तुम्हाला या पुढच्या हा जसा चित्रपट सरपंच चित्रपट आला तसं तुम्ही आणखीन बॉलिवूडमध्ये असेल किंवा दाक्षिणात्य चित्रपटामध्ये देखील दाक्षिणात्य ह्याच्यामध्ये म्हणजे मला माहितीये की दाक्षिणात्य जे तिथलं हे आहे, कल्चर आहे किंवा तिकडचे तुमचे खूप चांगले कॉन्टॅक्ट आहेत, तर त्या माध्यमातून तुम्ही अजून मोठं काम करावं आणि तुमच्या माध्यमातून बार्शीतील तरुणांना देखील या माध्यमातून एक वाट मिळावी अशा शुभेच्छा देते आणि तुमचं खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद. आणि या माध्यमातून एक छोटासा सत्कार आणि शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. सुजित जाधव, केंद्र प्रमुख काटेगाव आणि मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकोनी. सरपंच हा जो चित्रपट येणार आहे तो चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे. आजच्या महाराष्ट्रातलं जे ग्रामीणचं राजकारण आहे ते गावगाड्यापासून सुरुवात होतं आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे गावचा सरपंच. त्या सरपंच या पदावर किंवा तो विषय घेऊन हा चित्रपट निर्मिती सुरू आहे. येवाना तो एप्रिलमध्ये प्रदर्शित होतो आहे आणि खरं म्हणजे सरपंच पदाला किती पावर आहे आणि एक सरपंच गावगाड्यासाठी, गावाच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी काय करू शकतो त्याचं जातिवंत, ज्वलंत आणि उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट. हा चित्रपट निर्माण होण्यासाठी, तयार करण्यासाठी संपूर्ण जी टीम आहे ती प्रत्येक ग्रामीण भागातून गावातल्या मातीपासून हा कलाकार या चित्रपटामध्ये आलेला आहे आणि त्यानं आपलं सर्वस्व अर्पण करून या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये ग्रामीण भागातील तर कलाकार आहेतच, परंतु शहरी भागातील सुद्धा कलाकार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला जो आपण आंध्रा म्हणतो, खालचे चित्रपट म्हणतो, जो ॲक्शनवर आधारित असतात जास्त, त्या चित्रपटांसारखा टच या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि हा जो चित्रपट केलेला आहे हा आपल्या ग्रामीण भागातील एक अतिशय गरीब कुटुंबातून, अतिशय तळागाळापासून आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे महादेव जाधवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. तर हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होतो आहे आणि त्या चित्रपटाला आमच्या सर्वांच्याकडून भरभरून शुभेच्छा. आगळगाव, आज आपल्या केंद्रशाळा आगळगाव या ठिकाणी सरपंच द पॉवरमॅन या मराठी चित्रपटाचे डायरेक्टर, प्रोड्युसर आणि डायरेक्टर आदरणीय महादेव जाधवर साहेब या ठिकाणी आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत सरपंच द पॉवरमॅन या चित्रपटासाठी संगीत दिलेले आदरणीय भूषण देवकर साहेब हेही आपल्या शाळेसाठी भेट देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत या चित्रपटामध्ये काम केलेले आदरणीय फुलचंद जावळे साहेब हेही आपल्या शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी
आपल्या शाळेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी मनापासून शाळेमध्ये स्वागत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरपंच द पॉवरमॅन हा चित्रपट अगदी ग्रामीण भागातील डायरेक्टर आपल्याला लाभलेले आहेत. त्यांनी अगदी ग्रामीण भागातील चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे. आपल्या गावाचा जो प्रथम नागरिक असतो सरपंच, तो कसा असावा त्याचं एक आदर्श उदाहरण त्यांनी आपल्या या चित्रपटामध्ये घालून दिलेलं आहे. आणि या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन अनेक गावोगावचे सरपंच आपल्या गावाचा विकास करण्यासाठी प्रेरणा घेतील अशा प्रकारचा चित्रपट त्यांनी अतिशय कष्टानं जिद्दीनं तयार केलेला आहे. आणि हा चित्रपट अगदी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अतिशय यशस्वी होईल अशा प्रकारचा एक आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आदरणीय महादेव जाधवर साहेब यांच्या हातून अशाच प्रकारचे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट तयार व्हावेत आणि आपल्या महाराष्ट्रातील सुधारक समाज जीवन कसं सुधारेल आणि आपली जुनी संस्कृती जुनी परंपरा कशी जोपासली जाईल याच्याबद्दलचं चित्रीकरण त्यांनी आपल्या चित्रपटामध्ये करून एक प्रकारचे समाज सुधारणा करावी अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजणांनी सरपंच द पॉवरमॅन हा चित्रपट त्याचा ट्रिजर प्रदर्शित झालेला आहे, तो सर्वांनी यूट्यूबवर जाऊन महादेव जाधवर सरपंच द पॉवरमॅन असं जर सर्च केलं तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रिजर पाहायला मिळेल. अशा प्रकारचा हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार झालेला आहे. सर्वगुण संपन्न समाजातील विविध पैलूवर प्रकाश टाकणारा हा सरपंच द पॉवरमॅन चित्रपट अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मेहनतीनं तयार केलेला आहे. आणि तो आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल आणि तो नक्कीच चांगल्या प्रकारची प्रसिद्धी या चित्रपटाला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांना पुढील चित्रपटासाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.